हॅलो गाईज, वेलकम टू द एपिसोड ऑफ जायलाच लागतंय. आणि मी फिल्म रिव्ह्यू करतोय तेरे इश्क में. तेरे इश्क में बघून आलोय आणि डिरेक्टली येऊन बसलोय कॅमेरासमोर रिव्ह्यू करण्यासाठी. तेरे इश्क में एक अशी फिल्म जिचं ड्युरेशन 2 तास 50 मिनिटं आहे, परंतु किती वेळ गेला हे आत बसल्यानंतर कळत नाही. सकाळी 8ला आत गेलो होतो, बाहेर आलो तर दुपार झाली होती. परंतु फिल्मला जायचं का नाही हे शॉर्टमध्ये तुमच्यासाठी. इश्क कतरा है दरिया में फना हो जाना और दर्द का हद से गुजरना है दवा हो जाना. आनंद एलराय डिरेक्टेड आणि प्रोड्युस्ड तेरे इश्क में ह्या शेरच्या ज्या ओळी आहेत तोच आहे आपल्या फिल्मचा इसेन्स. तेरे इश्क में ही स्टोरी आहे डुसूचा प्रेसिडेंट असणाऱ्या एका स्टुडंटची, जो अँगर इश्यू, ऑब्सेशन आणि खूप साऱ्या कॉम्प्लेक्सनी भरलेला आहे. आणि एक अशा मुलीची जी आय कॅन ओनली फिक्स हिम सिंड्रोमने खूप ग्रस्त आहे. जे दोघं खूप वेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत, जे दोघं खूप वेगळे आहेत, त्यांना आयुष्याकडून अपेक्षा खूप वेगळ्या आहेत. या दोघांचं जे कोल्युजन त्या कॉलेजच्या प्रिमाइसमध्ये होतं आणि ती गोष्ट किंवा त्या दोघांमध्ये फुलणारं ते प्रेम जे एका बेटपासून किंवा एका एक्सपेरिमेंटपासून सुरू झालेलं आहे, ते त्यांना आयुष्यात कुठपर्यंत घेऊन जातं. ॲज युज्युअल आनंद एलरायच्या प्रत्येक फिल्मप्रमाणे ते प्रेम त्यांना आयुष्यात किती लेवलपर्यंत बर्बाद करतं, ह्या फिल्मचा इसेन्स आहे. आणि अदर आनंद एलरायच्या फिल्मप्रमाणे ही फिल्मसुद्धा छोट्या छोट्या वस्त्या, छोट्या गल्ल्या, छोटे घरं, तिथले माणसं या सगळ्यामध्ये ती घडणारी फिल्म आहे. फक्त फरक एवढा झालेला आहे की आजपर्यंत नॉर्थ इंडियन स्मॉल टाउनमध्ये घडणाऱ्या आनंद एलरायच्या गोष्टी आता दिल्लीसारख्या मुख्य शहरामध्ये, त्या शहरामध्ये राहणारा आपला हिरो आणि त्या शहराच्या खूप प्रशस्त भागामध्ये, श्रीमंत भागामध्ये राहणारे आपली हिरोईन, ते दोघं जिथे भेटतात तो दिल्ली युनिव्हर्सिटीचा कॅम्पस. फिल्मच्या सेकंड हाफमध्ये ही आपली स्टोरी अचानक बॉर्डरवर जाते. ज्या बॉर्डरवर तिथं तो आपला हिरो आणि हिरोईन पुन्हा एका नव्या कारणासाठी 7 वर्षानंतर भेटतायत. या 2 इव्हेंटमध्ये इंटरकटिंगमध्ये या गोष्टीचा उलगडा होत जातो. पूर्ण फिल्मचा रन टाईम 2 तास 49 मिनिटं आहे. म्हणजे जवळजवळ 3 तासाची फिल्म थोडीशी स्ट्रेच झाल्यासारखी वाटते, थोडीशी ड्रॅग झाल्यासारखी वाटते, मध्ये थोडासा रटाळपणाही आहे, खूप साऱ्या गोष्टी रिपिटेटिव्ह आहेत असंही वाटतंय. परंतु जो आनंद एलरायच्या टिपिकल फिल्मचा जो मसाला आहे, तो मसाला वेळोवेळी भरल्यामुळे आपल्याला ती फिल्म सहन होते. रांझनाचा स्पिरिच्युअल सिक्वल म्हणून सांगितला गेलेला तेरे इश्क में हा रांझनापेक्षा खूप खालचा राहतो. रांझनामध्ये जी जेन्युनिटी आहे, रांझनामधले जे कॅरेक्टर ग्राउंडेड आहेत आणि बनारस सारख्या ठिकाणी तिथले कल्चर, तिथली लोकल भाषा, तिथले सगळे कर्मकांड, याच्यामुळे जो काही आपण त्या ॲक्च्युअली बनारसमध्ये आलोय हा जो फील येतो, तसा फील इथे आलेला नाहीये. या फिल्ममध्ये धनुषचं ॲग्रेशन आहे, या फिल्ममध्ये कृती सॅननचा सेल्फ सबॅटजिंग परफॉर्मन्स आहे. परंतु एक सूत्र, एक धागा त्या परफॉर्मन्सला आणि त्या कॅरेक्टर्सला बांधणारा सेंटर धागा नसल्यामुळं फिल्म रांझनाच्या तुलनेनं तेवढी वर्क करत नाहीये. ए.आर. रहमानचं म्युझिक आहे, सुंदर सिनेमॅटोग्राफी, सुंदर प्रोडक्शन डिझाईन, त्याच्यामुळे ओव्हरऑल फिल्म बेअरेबल ठरते. परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर पूर्णपणे ही फिल्म धनुष आणि कृती सॅनन या दोघांच्या परफॉर्मन्सने उचलून धरलेली आहे. स्टोरीमध्ये कॅरेक्टर्सच्या अनबिलिव्हेबल चॉईसेस आहेत, त्याच्यामुळं आपण त्या कॅरेक्टरशी तितकं लिंक करू शकत नाही, तितकं एम्पथाईज करू शकत नाही. परंतु परफॉर्मन्स इतका जेन्युअन आणि इतका पॅशनेट आहे, विशेषतः सेकंड हाफमधला कृती सॅननचा परफॉर्मन्स असेल किंवा फर्स्ट हाफमधला धनुषचं घुटन दाखवण्याचा जो परफॉर्मन्स असेल, हा इतका पॅशनेटली केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या कॅरेक्टरला, तुम्ही पर्टिक्युलरली त्या ॲक्टरला एम्पथाईज करू शकता आणि तुम्हासाठी ती फिल्म बेअरेबल ठरते. बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून पण जे वापरलेले आहे अरिजित सिंगच्या आवाजामध्ये, ती खूप सुंदररित्या सीन मागं बसते, खूप चपकल बसते, सायकोलॉजिकली आपल्यावर परिणाम करत जातं. इमोशनल टोन जो आपल्या हिरोचा आहे तो आपल्याला खूप रिमाइंड करत जातं. एक प्रकारे जो हेवी पॅशनेट रोमान्स आहे, जो ब्रेथ टेकिंग रोमान्स आहे, त्या रोमान्सचे आपलं कनेक्शन त्या बीजीएम थ्रू होतं. या प्रकारे बीजीएम खूप चांगलं वर्क करतं असं मी म्हणेल. ते सोडलं तर बाकीचे गाणे तितकेसे मला आवडले नाहीत जेवढे रांझनामध्ये होते. ए.आर. रहमानच्या स्वतःच्या फिल्मोग्राफी किंवा त्याच्या करिअरमधले पण हे गाणे तितकेसे असे काही खूप सुंदर झालेले नाहीत. मणिरत्नम सोबतचे ए.आर. रहमानचे जे गाणे आहेत आणि आनंद एलराय सोबत ए.आर. रहमानचे जे गाणे आहेत, सो याच्यामधला फरक आपल्याला स्पष्टपणे जाणवत राहतो. सिनेमॅटोग्राफी सुंदर झालेली आहे, टेक्निकली फिल्म सुंदर आहे, ज्याच्यामध्ये प्रोडक्शन डिझाईन खूप छान झालेलं आहे, विशेषतः कॉस्ट्युममध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. जे कृती सॅननची मुक्ती नावाचं जे कॅरेक्टर जी प्ले करते, तिचे जे कॉस्ट्युम्स आहेत, ते कॉस्ट्युम्स तिला खूप छान दिसतात. कृती सॅननचा परफॉर्मन्स, तिचा लुक खूप सुंदर झालेला आहे त्या कॉस्ट्युममुळे. सेट पण खूप छान झालेले आहेत. जो लेहमधला एअरबेस दाखवलेला आहे फिल्ममध्ये, तो खूप कन्फाईन्ड स्पेस किंवा बंदिस्त स्पेसमध्ये झाल्यासारखा वाटतो. परंतु कदाचित तो शूटिंग दुसऱ्या ठिकाणी झाले असेल किंवा बाहेर काय दाखवणार असे प्रॉब्लेम्स असतील, त्याच्यामुळे तसं झालेलं असेल. परंतु तो एका कन्फाईन्ड स्पेसमध्ये, एका बंदिस्त वास्तूमध्ये शूट झाल्यासारखं वाटतो. बाकी फिल्मचे जे काही सेट आहेत किंवा बाकी फिल्मचे जे लोकेशन आहेत, ते खूप चपकलपणे जातात, खूप सुंदर जातात. ही फिल्म
का बघावी किंवा मला काय आवडलं, तर सगळ्यात महत्त्वाचं आनंद एल राय त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये जे म्हणाले होते, की आणि हा फिल्ममध्ये डायलॉग पण आहे, की ही शेवटची जनरेशन असेल जी प्रेम करेल. पुढची जनरेशन खूप मोठे काम करेल, खूप अचीव्हमेंट्स मिळवेल, पण प्रेम करू शकणार नाही. आणि प्रेमामध्ये जो काही सेल्फ सॅक्रिफाईस लागतो, तो देण्याची क्षमता असणारी ही शेवटची पिढी आहे. हा जो ओल्ड बॉलिवूड रोमान्स होता, त्या रोमान्सला, त्या इमोशनला जर आपल्याला पुन्हा एकदा रिव्हिजिट करायचं असेल, तर ही फिल्म आपण बघितली पाहिजे. फिल्म मला का आवडली नाही, तर स्टोरी लाईन खूप फ्लॅट झालेली आहे. ट्विस्ट आहेत आणि टिपिकल फिल्मप्रमाणे ज्या आजपर्यंत रांझणापासून झिरोपासून प्रत्येक फिल्ममध्ये होतं. फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ ह्या 2 वेगळ्या फिल्म एकत्र केल्यासारख्या वाटतात. इथं फक्त फरक एवढाच आहे, की कदाचित या क्रिटिसिझममुळे असेल, रायटरनी इंटरकटिंगमध्ये ही फिल्म लिहिलेली आहे. सो फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ हा सेपरेट जरी नसेल, तरी या 2 स्टोऱ्या सेपरेट आहेत, हे आपल्याला खूप जाणवत राहतं. जे दोन्ही फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफ दोन्हीमध्ये पण येतात. फिल्मची जी थीम आहे, ती ती थीम खूप कन्फ्युजिंग आहे. कॅरेक्टर चॉईसेस खूप कन्फ्युजिंग आहेत. ज्या कॅरेक्टर्सवरती थीम इम्बेड केलेली आहे, ज्या कॅरेक्टरच्या आर्कमधून आपल्याला ती थीम समजणार आहे, ती खूप कन्फ्युजिंग आहे. म्हणजे सॅक्रिफाईस किंवा प्रेमामध्ये तुम्हाला सर्वस्व गमावं लागतं. या ओळीपलीकडे या फिल्ममध्ये वेगळं काही नाहीये. पूर्ण इसेन्स फिल्मचा फक्त ही ओळ समजून सांगण्यामध्येच आहे. सो एक रिअलिस्टिक सेटअपमधली एक रिअलिस्टिक कॅरेक्टर्स जे बिलॉंग्स करतायत, ज्या प्रिमाइसमध्ये, ज्या वर्ल्डमधले कॅरेक्टर वेब जे आहे, ते खूप रिअलिस्टिक आहे. परंतु त्यांच्या चॉईसेस आहेत आणि ती स्टोरी जो प्लॉट पुढे घेऊन चाललाय, तो तितकासा रिअलिस्टिक नाहीये. तो फिल्मी होऊन जातो. सो हे जम्बलिंग मला खूप जारिंग वाटलं, की एक चांगल्या रिअलिस्टिक सेटअपमधल्या अनरिअलिस्टिक स्टोरी. सो ही गोष्ट माझ्यासाठी वर्क झाली नाही. ड्युरेशन वर्क झालं नाही. थीमॅटिकली फिल्म मला रिग्रेसिव्ह वाटली रांझणासारखीच. ते वर्क झालं नाही. ओव्हरऑल या फिल्मबद्दल बोलायचं झालं, 2 तास 50 मिनिटं तुम्हाला डिसअपॉइंट करू शकाल. तुम्ही खूप साऱ्या एक्स्पेक्टेशन घेऊन गेला असाल, तर तुम्ही डिसअपॉइंट व्हाल. तुम्ही जर रांझणाचा स्पिरिच्युअल सिक्वेल बघण्यासाठी जाणार असाल, तर तुम्ही डिसअपॉइंट व्हाल. परंतु क्लीन स्लेटनं तुम्हाला एक इंटेन्स परफॉर्मन्स बघायचा आहे. एक अशी फिल्म बघायची आहे, जी तुम्हाला इमोशनली एक्झॉस्ट करू शकते आणि त्या एक्झॉस्शनसाठी तुम्ही तयार असाल, तर ही फिल्म तुमच्यासाठी नक्कीच आहे. तुम्ही एकदा बघू शकता. थँक यू.